नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत की आपल्या लेखी तक्रार अर्जाची पोलिसांनी दखल न घेतल्यास आपण माननीय न्यायालयातून गुन्हा कसा दाखल करावा याबाबत आज सविस्तर माहिती घेणार आहोत। त्याकरिता मुख्यत्वे आपल्याला 7 गोष्टींची आवश्यकता आहे, जसे 1 नंबर लेखी तक्रार अर्ज, नंबर 2 कागदोपत्री पुरावा, नंबर 3 आहे मित्रांनो मान्य न्यायालयात केस दाखल करणे, नंबर 4 मान्य न्यायालयात व्हेरिफिकेशन करणे, नंबर 5 गरज जरूरत पडल्यास 202 प्रमाणे पोलीस रिपोर्टची आवश्यकता, नंबर 6 आर्ग्युमेंट आणि नंबर 7 जजमेंट। या सर्व काही 7 बाबींचे आपण सविस्तर वर्णन व सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, कोणताही तक्रार वादविवाद घडल्यास आपण जवळच्या पोलीस स्टेशन येथे सविस्तर तक्रार देण्यास जावे। परंतु जर पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्यास आपण लेखी तक्रार अर्ज द्यावा। सदर लेखी तक्रार अर्जामध्ये सविस्तर अशी माहिती द्यावी, आपलं नाव, पत्ता व त्याचप्रमाणे कोणती घटना घडली त्या घटनेबाबतचं तारीख, वेळ व विनंती करून सदरचा तक्रार अर्ज आपल्या जवळच्या मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अर्ज करावा। सदर अर्जावर सुमारे 7 ते 10 जास्तीत जास्त 15 दिवसांचे वाट बघावी, म्हणजेच पोलीस आपल्या लेखी तक्रार अर्जाविरुद्ध काय कारवाई करतात याकरिता थोडे थांबावे लागते। परंतु जर पोलीस हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या लेखी तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई करत नसल्यास संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या लेखी तक्रार अर्ज दिलेल्या विरुद्ध आपण त्यांचे वरिष्ठ जे आहेत ACP, DCP किंवा CP हे शहरी भागांकरिता व ग्रामीण भागामध्ये SP, DYSP, DIG यांच्याकडे संबंधित ठिकाणी लेखी तक्रार अर्ज करावा, त्यास आपण रिमाइंडर म्हणू शकतो। आणि सदरच्या अर्जात स्पष्टपणे नमूद करावे की आपण खाली जे आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे कोणत्या तारखेस आपण अर्ज दिलेला होता आणि त्या अर्जाविरुद्ध संबंधित पोलीस निरीक्षक यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आपणास नाईलाजास्तव वरिष्ठांकडे अर्ज करणे भाग पडलेले। अशा वेळेस संबंधित CP किंवा वरिष्ठ SP, DYSP यांच्याकडे देखील आपणास 10 ते 15 दिवस वाट बघणे बंधनकारक आहे, कारण वरिष्ठांकडे कोणताही अर्ज आल्यास त्यांना त्या अर्जावर न्याय निर्णय घेऊन तो अर्ज पुढे सादर करावा लागतो। कायद्यानुसार म्हणजेच ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे वरिष्ठांना, पोलिसांचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांना आपल्या लेखी तक्रार अर्जाविरुद्ध कारवाई करणे भाग असते। म्हणून पोलिसांचे जे वरिष्ठ आहे ते संबंधित यामध्ये नक्कीच कारवाई करतात। परंतु जर असे पोलीस वरिष्ठ साहेब यांनी आपल्या लेखी तक्रार अर्जावर जरी कोणतीही कारवाई केली नाही, परंतु अशा वेळेस तेथे थांबू नका आणि आपण डायरेक्ट मान्य न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 156(3) प्रमाणे तक्रार अर्ज करून संबंधितावर गुन्हा दाखल करू शकतो। त्याकरिता आपल्याला दोन्ही खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस यांचे कडील लेखी तक्रार अर्जाची मूळ प्रत ही असणे गरजेचे आहे। त्यानंतर आपणाकडे संबंधित गुन्ह्याबाबत दाखल होण्याबाबतचे गुन्ह्याबाबत कागदोपत्री पुरावा हे भक्कम व असणे गरजेचे आहे। त्यानंतर आपणास सर्व कागदपत्र व लेखी तक्रार अर्ज हे घेऊन मान्य न्यायालयात केस दाखल करावयाची। सदर केस दाखल करताना त्या केसचा संपूर्ण असा प्रोफार्मा हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्यानंतर आपले प्रकरण मान्य न्यायालयापुढे निघाल्यानंतर काही दिवसानंतर सदर न्यायालय हे त्या आपल्या अर्जावर व्हेरिफिकेशन करतात। आता काही न्यायालय हे आपले संबंधित
अर्जदार यांचे ओरल व्हेरिफिकेशन करून घेतात, परंतु काही जज हे आपणाकडून व्हेरिफिकेशन ॲफिडेविट म्हणजे हे लेखी स्वरूपाचे घेतात. सदर लेखी व्हेरिफिकेशन ॲफिडेविटचा प्रोफार्मा म्हणजेच संपूर्ण प्रोसिजर काय असते त्याबाबतचा संबंधित पेपर हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सदर अर्जावर माननीय न्यायालय हे आवश्यकता व गरज भासल्यास CRPCचे कलम 202 प्रमाणे पोलीस रिपोर्ट मागविण्याचा आदेश देखील करू शकतात. त्याचप्रमाणे माननीय न्यायालय हे सदर अर्जावर 202 प्रमाणे रिपोर्ट मागवणे हे माननीय न्यायालयास आवश्यकता व गरज भासल्यास करतात. त्यानंतर काही दिवसानंतर संबंधित पोलीस हे सदर अर्जावर 202चा रिपोर्ट देऊन त्याप्रमाणे माननीय न्यायालयात सादर करतात. त्यानंतर सदर अर्जावर हे आर्ग्युमेंट होते. सदर आर्ग्युमेंट करताना अतिशय महत्त्वाचे म्हणजे ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश हे माननीय सुप्रीम कोर्टाचे सायटेशन हे अतिशय कामी व उपयोगी पडते. सदर सायटेशनमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे FIR मॅन्डेटरी इन कॉग्निजिबल ऑफेन्स आणि त्याचप्रमाणे जर गुन्ह्याचे स्वरूप हे कोणत्या स्वरूपाचे आहे कॉग्निजिबल नॉन कॉग्निजिबल त्याप्रमाणे त्या ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या सायटेशनचा आपणास उपयोग होऊ शकतो. नंतर माननीय न्यायालय हे सदर अर्जावर जजमेंट देऊन सदर आपल्या दोन्ही लेखी तक्रार अर्जाविरुद्ध पोलिसांना संबंधित पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबतचा आदेश करतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपणास फौजदारीचे कलम 156(3) प्रमाणे माननीय न्यायालयाकडून गुन्हा दाखल होणे कामीचा आदेश प्राप्त करावा लागतो. मित्रांनो, सदरचा व्हिडिओ हा